राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ड्रेस चांगला आहे का नाही? ही मला आयरात मिळाला आहे. कुठं आमच्या बाच्यात लग्न झालं आणि त्यांनी आपल्याला घेतला बा. मला पण आवडला, एक नंबर आहे ना. मग आता आपण स्टोरीला सुरुवात करू. आजची जी स्टोरी आहे, बार्शी तालुका आणि त्या ठिकाणचं तळवडे हे गाव, भगवती देवीची यात्रा. आणि त्या देवीच्या पटांगणात सगळे व्यवस्थित चाललं होतं. पण आजचा जो विषय मेन लक्षात घ्या, काय हनी ट्रॅप. आता हा इंग्रजी शब्द आहे, पण आपल्या गावरान मराठी भाषेत तुम्हाला सरळ सरळ सांगायचं म्हणलं की एखाद्या मुलाला, एखाद्या पुरुषाला आमिष दाखवून मासा पकडायचा म्हणल्यावर असा गळ लावतात, काहीतरी खाद्य त्या गळाला लावतात आणि तो खायला जातो आणि ते पकडला जातो, अडकून बसतो. तसा एखादा पुरुष, एखादा मुलगा हा महिला पुढं करून किंवा स्त्री पुढं करून, मुलगी पुढं करून कसा गळाला अडकवला जातो, याचं ज्वलंत उदाहरण हे प्रमाण जास्त वाढले समाजात. आणि ह्या विषयावर मला बोलायचंच होतं. म्हणलं आजचं चांगली वेग वेळ आहे आणि सांगूनच टाकू तुम्हाला. ह्या बार्शी तालुक्यात 5 ऑक्टोबर 2022ची घटना आहे. पण अशा प्रकारचे ट्रॅप हे समाज अनेक ठिकाणी, ह्या ट्रॅपपासून तुम्हाला सावध करणं माझं काम आहे माऊली. आणि आपल्याला सावध व्हायचंही, आपल्याला अजिबात कुणाच्या गळाला लागायचं नाही. तुम्हाला सांगतो, ह्या भगवती देवीची यात्रा होती आणि तळवड्याला. आता संयोजक समितीने कोण तमाशा आणतं, कोण ऑर्केस्ट्रा आणतं, कुस्त्यांचा कार्यक्रम, असं समाजाचा सगळ्या देणगीतून तो कार्यक्रम पार पडतो. तर ह्या तळवड्यामध्ये ऑर्केस्ट्राचा नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला. आणि एक नर्तकी आहे, तिचं नाव आहे स्नेहा पोपट काळे, कर्जतची आहे, अहमदनगर जिल्हा, सध्याचा अहिल्यानगर. आता ह्या ठिकाणी ही जी स्नेहा काळे ही नाचणाऱ्याचा कार्यक्रम बोलावला. सरपंचांनी सगळी सुपारी फोडली, कार्यक्रम पार पाडला. प्रत्येक गाणं झाल्यानंतर ऑर्केस्ट्राचा पाठीमागं एक चेंजिंग रूम असते, म्हणजे कपडे बदलायला, किंवा एक थोडीशी महिला वर्गाला राहायला थांबायला जागा असते, खुली बनवलेली असते. म्हणजे ती आपली साधी खुली असू, नाही तर मग कानात असू कापडाची पण असते. त्या ठिकाणी तरुण मंडळातली 10-5 पोरं असतात, काही कार्यकर्ते असतात, काही राजकारणात प्रवेश करायचा असतो. अशी ह्याच्यामध्ये एक 19 वर्षाचा पोरगा होता आणि त्याच्या गळ्यात 2-2.5 तोळ्याचं लाकीट आणि बुलेटची चावी, ती घड्याळ मागाचं 2-4 हजाराचा, तो रेबॉनचा गॉगल. ही जी स्नेहा काळे ह्या महिलेने त्याला बरोबर ताडला. कसा ताडला? ताडला म्हणजे असा की आईला ही पोरगा जरा, आणि वय वर्ष त्या पोराचं फक्त 19. त्याचं नाव, बाकी सगळी नावं खरी आहेत, त्याचं नाव थोडंसं गुप्त राखायची गरज आहे. अक्षय नाव ठेवू. आता ह्या अक्षयला ताडला याचा अर्थ असा की हा पोरगा काही पोरावानीच पोरगा आहे, पण हा पैशावाला पोरगा आहे. याला आपल्याला लुबाडता येईन, लुटता येईन, असं तिला मनात तिच्या डाव होता. आणि त्याच्या पाठीमागं फार मोठी गँग कार्यरत होती. आणि ताडल्यानंतर ती गाणं बिणं झाल्यानंतर त्या मुलाला ती म्हणली, हिचं मुलं लयच, पण सगळ्या स्मार्ट तूच. हुरळून गेलं पोरगं, 19 वर्षाचं पोरगं, त्याला काय लागते हुरळायला, ते हुरळून गेलं. आणि थोडी स्तुती, आधी स्तुती, मग माझा तुला मित्र बनवायला मला आवडेल असं म्हणली. लगेच मोबाईलची देवाणघेवाण झाली, फोन नंबरची. ती गेली ते आपल्या गावाला निघून. कार्यक्रम संपला, सगळं झालं. पोरगं लवकर झोपलंच नाही. का? त्याला नुसतं त्या स्नेहा काळेचा चेहरा आठवायचा, तिची आदा, तिचं नाचणं, तिचं लाजणं, तिचं मुरडणं हे आवडायचं. त्याच्या मनात खेळ चालू झाले. आणि मग दुसऱ्या दिवशी 11 वाजताचा फोन त्यांनी केलाच बा तिला. काय जेवण झालं का? उठल्या का? रात्री तुमचा कार्यक्रम छान झाला, सगळी लोक म्हणले चांगला झाला, पुढल्या वेळेस पण तुम्हीच बरं का, असं बरं का? ते म्हणले छान झाला रे, तुझ्यासारखे प्रेक्षक दर्दी आणि गर्दी असल्यावर कार्यक्रम चांगला होणारच, असं तसं. तिने आपलं दाढीला तेल लावायला सुरुवात केली आणि ह्याने बी कुरवायला सुरुवात केली. हे जमता जमता प्रकरण इतकं लांब गेलं की रोज एकमेकाचे फोन व्हायला लागले. आणि मैत्रीचं नातं. ते म्हणले तुझ्यासारखा मुलगा जर माझ्या, ती स्नेहा म्हणले, आयुष्यात आला ना तर माझ्या जीवनाचं सोनं होईल, असं होईल, आपण एकदा भेटूच रे, तुझ्याकडून काय नाही, 1 कप कॉफीची अपेक्षा आहे, असं तसं. तो म्हणला हा खावा बी, मी मोकळाची. आता हा पोरगा, घरची परिस्थिती त्याच्या बरी होती, पण हे त्याच्या मित्रांना माहीत नाही. बाबा ह्याला वाटलं मला पार अलाउद्दीनचा खजाना बिजाना गावलाय का काय कुठं. अजिबात काय नसतं तसं. तुम्हाला सांगतो, जी पिवळं दिसतं ती सोनं अजिबात नसतं. तर तो तिच्या नादालाच लागलेला. आणि तारीख उजाडली 27 ऑक्टोबर 2022.
ह्या दिवशी सकाळी यांनी आपली याची बुलेट काढली, सॉरी पल्सर 150 पल्सर काढली. त्याचा ते मोबाईल 40,000चा, ती लाकेट बिकेट काढून ठेवलं. ती काय रोज घालत नव्हता, ती चमक कमी होती म्हणून, म्हणजे सोन्याचंच होतं. पण आपलं घरी दुधाच्या केंड गाडीवर बांधली, सकाळच्या पारी दूध घातलं. मग आता म्हणलं एखादं मिसळ खाऊन पोरांच्या गप्पा टप्पा मारायच्या, 10 वाजता घरी जायचं जेवायला. 10:30 वाजता तर तिचा फोन आला बा स्नेहाचा परत त्याला, अक्षयला. म्हणली कुठे रे? मला तुझ्याशी बोलण्याची फार इच्छा होती, तुझ्याशी भेटायची इच्छा होती आणि मी तुला भेटण्यासाठी आले आणि बार्शीच्या स्टँडवर आली. आता हा मला बार्शी, अरे मी 15 मिनिटात बार्शी काढतो, तू काळजी करू नको. गाडी माझी 110 चालती. आलं ना पोरग बांगा तिथं बिगर हेल्मेट, येऊन द्या. त्या बार्शीच्या स्टँड समोर शाळा कॉलेज होतं, त्याच्या समोरच्या पटाणामध्ये तिथं उभी होती. तिथं तो आला. आल्या तिने लगेच हात पुढं केला, शेक हँड. तिचा मऊ गरम हात त्याच्या हाताला ह्याला तो असं खालून वरूनच गाम फुटला. ह्याला म्हणला बाई लय खतरनाक बाबा, सो हॉट. ती इंग्रजी शब्द आहे, तुम्हाला कळायचं नाही. आता ती हॉट आहे म्हणल्या होती. म्हणली ते मला चल कॉफी तरी घेऊ. तू म्हणली त्यानं फोन, चल मी तुला कॉफी पाचतो, नाश्ता करतो. म्हणली इथं मजा येत नाही रे, किती गर्दी, किती हे. आपण थोडंसं कसं रिलॅक्स जाऊ. हे कसं आता पाठीमागे शांत वातावरण, निवांत वातावरण आहे, चिजबान म्हणतात याला. आणि इथं हे गवत, जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी आणि मी एवढेच इथं, असा विषय. आता ती म्हणली कुठं जायचं मग ती म्हणली थोडंसं बार्शी तालुक्यात ठिकाणी सोडून कुर्डवाडी रोड आहे. आणि त्या कुर्डवाडी रोडला गाडी लागली. ती पाठीमाग बसली. आता पोरगी मागं बसल्यावर गाडी पल्सर आहे ती, तुम्हाला सांगतो. पल्सर नवीन चांगलं, कारण बजाजचं प्रोडक्ट आहे भारतीय. थोडं ते काय होंडा इतका परफॉर्मन्स देत नाही, यामा इतका परफॉर्मन्स देत नाही, पण त्यातली त्यात दिसायला आकर्षक असते. इंजिन कॅपॅसिटी चांगली नसली तरी. लागली गाडी पळायला 5वे गिअरवरून. त्याला काय येतं, इकडून कट मार, तिकडून कट मार, ही ओव्हरटेक कर, ती म्हणली दमानी घे जरा, मला अजून पुढच्यांना बऱ्याच जणांना फसवायची, असं म्हणत म्हणली. मग ती गेले बायपासला. आता हा रोड आहे बार्शी कुर्डवाडी रोड बायपास. त्या ठिकाणी उजव्या साईडला एक लॉज आहे आणि त्या लॉजवर घे म्हणली गाडी, मला जरा कपडे चेंज करायच्यात. म्हणलं करायचं असते ना भाऊ, तिच्याकडे छोटी बॅग पण होती. मग घेतला लॉजवर गेल्या काउंटरला गेल्या तिने तिचं आधार कार्ड ठेवलं. आधार कार्ड ओरिजिनल होतं आणि नाव होतं स्नेहा पोपट काळे, कर्जत. ती ठेवलं की लगेच यायचं एंट्रीमध्ये, चल रूम नंबर 13. लगेच रूम 13 मध्ये रूम लॉक केलं. तो जाऊन लगेच बेडवर बसला. आता आपल्याला पुढं काही खोंड्या करायचा आहे किंवा काय लाथाळं करायचं आहे किंवा शारीरिक संबंध करायच्यात असं त्या पोराच्या अजिबात डोक्यात नका. कारण पोरग 19चं, म्हणजे तशी त्याची इच्छा होती की, पण ती कशी आतली. पण आयुष्यात त्याने काय कुठल्या मुलीला असं स्पर्श केलेला होता काय नाही, पोरग चांगलंच. पण कसं असतं कधी कधी जे सुख मिळावा असं मनात वाटतं, ती जर का कुणी पुढे उभं राहिलं ना तर माणसाला वाटतं नको बा, बेदरतो माणूस, गाभारतो माणूस, असा विषय. आणि हे पोराला काय त्यातलं लय आतलं काळं पांढरं काय माहिती नव्हतं. मग शिव आपला जाऊन बसला रिलॅक्स. मला तुझं उरक की कपडे. ती म्हणली उरकते रे, तुझे कपडे काढणं आधी, मला तुला मन भरून एक किस घ्यायचा आहे किंवा एक चुंबन घ्यायचं आहे असं त्याला सांगितलं. तरीही त्या मुलाला कल्पना आली नाही. पण ती खुश होतं, तो काही जास्त गाभारला नव्हता. मला बाई पोरगी जरा जास्तच बिनधास्त दिसते बरं का. आणि तिचं वय ऑलरेडी 27-28, पोरगा 19चा, ती 11 वर्षांनी मोठी. पण सध्या काही कपडे जरा व्यवस्थित घातले आणि मेकअप जरा हाणला की वय 10-20 वर्ष लपवता येतं, असा विषय असतो. केलं बा तिने, दिलं काढून. तो ब्लाऊजच्या आतमध्ये काय म्हणतात काय म्हणते त्याला बा, ते तसलं आईला 2 टोपणं असतात, ती काय म्हणतात त्याला, ती घालून तिथे त्याच्यावरच फक्त ती शेवबाग सगळा इकडचा वरचा फक्त एक पट्टी तेवढं ठेवलं. शिवाला फक्त अंडरपॅन्टवर बिनेल काढून टाकली याचं. म्हणजे आता एक सेल्फी घेऊन सुंदर. ती जवळ गेली, त्याच्या सेल्फीचा कॅमेरा धरला, सेल्फी हाणली. आता बाई उघडी म्हणलं ही थोडं गरबाडलं ना, किंवा कसं गरम व्हायला लागलं ती पोरग. म्हणजे कसं होतं की ती तुम्हाला कळायचं नाही ती आतलं, ती कसं त्या स्टेपला म्हणजे पाण्यात तुझा रंग कसा तू देशील तसा ते वातावरणात गेल्यावर कळतं ती, असा विषय. ती थोडं गरबाडलं बा तरी. आणि बघा गडी असला तरी लाज असती. ह्याला मला अंडरपॅन्टवर आहे बाईच्या पुढे उभं राहायचं म्हणलं, थोडं ते आवडल्यासारखं झालं पोरग. लगेच एक सेल्फी काढला. म्हणली मस्त आहे ना. लगेच त्याच्या मानेचा एक मुका घेतला. इथपर्यंत विषय व्यवस्थित होता. आता मात्र त्याला डायरेक्ट जवळ ओढून तिने ते मुखान घेतला ना, ती पोरग थोडं घाबरला आणि तिला म्हणला तू जरा लांब थांब. म्हणलं मी गावातला चांगला पोरगा आहे, चांगला माणूस आहे, तू माझ्या काय अंगावाशी येऊ नको.
असं म्हणल्याबरोबर त्या बाईचा डायरेक्ट शेमेलियॉन सरडा माहिती होतो मला, पोपटी कलरचा असतो आणि त्याला थोडा टच जर केला तो गुलाबी होतो, लाल होतो, कसला बी होतो. तिने डायरेक्ट तिचा रंग बदलला आणि मग ती स्नेहा काळे ओरिजिनल रूपात आली तिच्या. का रे मादरचोत म्हणले, तुझ्या अकाउंटला आत्ताच्या आत्ता किती पैसे आहेत? 25,000 रुपये माझ्या मी सांगते त्या अकाउंटला सोड, नाही तर तुझ्या बलात्कारचीच करते. लॉजमध्ये एक फोटो आहेत पुराव्याला आणि तू मला हे केलं. असं म्हणलं ह्याला प्युअर म्हणतात, हागायची मुतायची बंद होणे त्या पोराची. हा, कारण 19 वर्षाचं वय, एकदम दडपण. ती मदनिकान सुंदरतान खोंड्या करून कोच्या करून गेलं सगळं उडून. विचारतीन त्याच्या डोक्यात काय आलं, पुढचं आठवायला लागलं भूत. आता अयो, आता ही जर असलं आथळ झालं आणि ही जर कळलं गावात सगळीकडं तर माझी इज्जत जाईन, माझं हे होईन. पोरगा आलं टेन्शन, मग त्याला काय करावा. आणि अशा वेळेस माइंड हा ब्लॉक होतो, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट उपाय मी सांगतो पोरांनो, कुणी कितीही बार बोंगळ्या तरी तुमच्याबरोबर हिंडले आणि काय तुम्हाला ट्रॅप केले, मैत्री कर दुनिया कर, या काही की फसायचं नाही. दुनिया लय बेकार आहे. तुमचा कार्यक्रम करेक्ट होऊ शकतो, ध्यानात ठेवा. अजिबात कोणाच्या बसायचं नाही. आपलं शिक्षण, आपलं काय असन ते काम, आपलं आईबाप, आपला समाज, ह्या ट्रॅपच्या नादी लागला ना तुमचं प्युअर वाटोळ झालं म्हणून समजा. आणि तुम्हाला तोंड जोडाय सुद्धा भाड्याने मशीन विकत घ्यावं लागेल. हा, तशी मशीन मीच काढणार एक. आता बऱ्याच जणांना आवश्यकता आहे त्या गोष्टीची. काही जण एवढे सांगून सुद्धा अजून मी अनैतिक संबंधात आहेत, त्यांना मशीनमध्ये तोंड घातलं ना 15 मिनिटं कार्यक्रम ओके होणार. आता विषय असा झाला की तो म्हणला काय अवघड आहे. तेवढ्यात शिवमानला असलं काय जमणार नाही. त्यांनी पाटापाटा कपडे घातली. म्हणली कपडे घालतो आता, तुला काही विषय नाही, पण तुझं सगळं रेकॉर्ड झालं, मी रेपची केस तुझ्यावर टाकत असते म्हणला. तेवढ्यात टक 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 आवाज आला. दार बंद केलं होतं त्यांनी. शनी पाटकून दार उघडलं. त्या हॉटेलचा वेटर दारात उभा होता. तो चावी घेऊन 13 नंबरची तो चालता तो उभा होता. म्हणला तुम्ही अजिबात बाहेर जाऊ नका, साहेब आल्यात. साहेब आल्यात? मला कोण साहेब? पोलीस आल्यात. पोलिसाचं नाव गेलं ह्याला खरोखरच मुतायले तुम्हाला सांगतो. हा, चुनकुनी मुतायले. म्हणला आता आपला विषय संपला. तर खटा 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 बोटांचा आवाज. एक PI आणि 3 कॉन्स्टेबल, अशी 4 जणांची टीम आणि त्याच्याबरोबर एक महिला कॉन्स्टेबल, 5 जण आले भाऊवर. आले की ते म्हणले स्नेहा काळे कोण? पोलीस म्हणले. ते म्हणले साहेब मीच. ह्याने मला आम्हाला नंबरवर फोनवर तक्रार आली ती 5 मिनिटापूर्वी. किती क्विक पोलिसांनी, कारण पोलीस राऊंडला होते, त्यांना ती तक्रार आल्याबरोबर ती आता डिजिटल जग झाले. तक्रार अशी केली ती एक जणांनी की माझी बहीण स्नेहा पोपट काळे हिला अक्षय XYZ याने किडनॅप केले आणि ते हॉलवर त्या लॉजवर नेले, रूमवर अशी, आणि त्याच्यासंग अतिप्रसंग होण्याची शक्यता आहे. मग ह्याच्या लक्षात आलं त्या अक्षयच्या की हा सगळा ट्रॅपचा भाग आहे, पण पोलीस तो ओरिजिनल आहेत. बरं म्हणले चला तुम्ही पोलीस स्टेशनला. तिला घेतलं, त्याला घेतलं, सगळे पोलीस स्टेशनला गेले. त्या ठिकाणी अजून एका माणसाची एंट्री झाली. त्या माणसाचं नाव आहे नितीन शिंदे. हा मामा आहे कुणाचा? त्या स्नेहाचा. आणि मामा येऊन तिथं खुर्चीवर बसलेला आणि तो म्हणला साहेब मीट तर करून घेतो आम्ही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, झाली असन पोराकून चूक आमकं. शिव अक्षय म्हणतोय चायला कुणाची चूक झाली? म्हणला साहेब तुम्हाला खरं सांगतो, आमच्या गावात कार्यक्रम होता आणि ती खरंच सांगत होतं पोरग. कार्यक्रम होता, हिने माझा नंबर घेतला. आता मला कळायला लागलं हीच मला फोन करायची, मी फोन करायचो नुसतं मैत्री म्हणून. आणि ती गाडी मी त्याला तिथं चहा प्यायला चल म्हणत होतो, तर ती म्हणली नाही नाही बाहेर चल. तिनेच मला इथं आणलं आणि तिने मला उघडं करून फक्त अंडरपॅन्ट ठेवली होती आणि फोटो काढले. तिच्यात फोटो बघा, मोबाईलमध्ये फोटो बघा. आता पोलीस आहेत ना, तुम्हाला सांगतो, आता कॉन्स्टेबल मिस्टेबल जे आहेत ना, हे शिपाई पोलिसांची रँक असते, ह्याच्यामध्ये सिनियर जे असतात त्याच्या अंडर सगळे. आणि पोलीस पोलीस लाईनमध्ये ऑर्डर ह्याला 1 नंबर किंमत आहे. ऑर्डरच्या पलीकडे कोण नाही, त्याची नोकरी नाही, काय नाही काय नाही, फक्त सिनियरची ऑर्डर घेणे त्याच्यावर पोलीस स्टेशन चालतं. मधली खालची ज्याच्या जे रँकनुसार कोणी मध्ये बोलत नाही. त्या संबंधित ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये जे जास्त रँकचे अधिकारी असतात, PI असतील किंवा बाहेरून SP जर आले असतील, तर त्यांच्यासमोर कोणी बसायचं सुद्धा नाही. फक्त ते बसणार आणि इंस्ट्रक्शन किंवा सूचना ते देणार, परिस्थिती ते हँडल करणार. FIR काय नोंदवलेली नव्हती. पोलिसांचा रोल इथं फार महत्त्वाचा आहे. ते पोलीस PI होते, ते आपले बसलेले, कोण काय म्हणतंय, तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे. त्यांनी काय केलं, पोलिसांचं कसं असतं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा विषय समजून डीपमध्ये घेण्यात फार गरजेचं आणि ते घेतात.
त्यांना काही सांगायची गरज नाही, ते फुल ट्रेन असतात. जितकी नोकरी सर्व्हिस जास्त होईल तितका त्यांचा एक्सपिरियन्स वाढतो, अनुभव वाढतो. इतकं पोलिसांच्या मेंदू इतकं स्कॅनर मशीनच नाही तुम्हाला सांगतो. तो नुसता नजरेत बोलून बोलतो का खाली बघून बोलतो, कुठलं वाक्य खोटं बोलतं कुठलं खरं हे सुद्धा कळतं. त्याच्यामुळे तुम्ही मी लय स्मार्ट आहे म्हणायची गरज नाही, माझं लय शिकलंय म्हणायची गरज नाही. पोलीस फक्त जातवान पाहिजे. जातवान कायला म्हणतात, काही पोलीस काय करतात तुम्हाला सांगतो, मिळवण्याच्या नावे संपत्ती घेणे, फ्लॅट घेणे, मारणाची पाकिटं गोळा करणे, मारणार, आणि हे काही बरं का सगळे नाही, आणि काही देशासाठी जीव सुद्धा देणार आहेत महाराज. आपल्याला अनुभव येतं, हुतात्मा झाले देशासाठी, कर्तव्यनिष्ठ. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्या कलियुगामध्ये चांगल्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी आता रिटायर होत चालल्यात, आणि लाखांनी कोट्यांनी कमावत. पोलीसची सेवा ही लय जबरदस्त. तुम्हाला सांगतो ह्या सेवेला इतकं महत्त्व आहे की न्यायदानाचं काम एक नंबरला पोलीसच करतो, हायकोर्ट करत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, एखादा गुन्हा घडला तर सगळ्यात आधी जवळ जाणारा माणूस, न्याय निवाडा करणारा माणूस पोलीसच असतो. ध्यानात ठेवा. भले तो शिपाई असो, कॉन्स्टेबल असो, हेड कॉन्स्टेबल असो, ठाणे अंमलदार असो, PSI असो किंवा PI असो, हे लोक तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी सुरुवातीला जो रिपोर्ट बनवतात ना, हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जरी केस केली तरी प्राथमिक जो रिपोर्ट आहे ना तो आज वाचला जातो. त्याला म्हणतात केस बांधणी. त्याला त्याच्यात तर कच्चे दुवे ठेवले पोलिसांनी, समजा पोलीस करप्ट असतील, पोलीस मॅनेज झालेले असतील, त्याच्यात जर कच्चे दुवे ठेवले तर आरोपी पुढे जाऊन 100% सुटतो. आणि तीच जर केस व्यवस्थित बांधली, गुन्हा कुठला असो गुन्हा, तर ती केस पुढे जाऊन 100% न्याय देते. म्हणजे पोलिसांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. आता ह्या केसमध्ये सगळ्याच ऐकून घेतलं. ही जी स्नेहा आहे ती म्हणते मला फसवून आणलं, अमकं केलं तमकं केलं. साहेब मला 2 मिनटं वेळ द्या. तर ह्या पोराने काय केलं तर त्याचा बाप चुलता यांना बोलून घेतलं होतं, कारण ती गारबाडलत होतं. त्यांनी सगळा विषय म्हणले पोरगं तर चांगलं आहे आमचं, त्याच्या भयात नाही होऊ शकते पोराकडून चूक. तरी पोरग म्हणतं नाही मला माझा दोषच नाही, हिनीच मला बोलून घेतलं. ती म्हणली इकडं चल तिकडं चल, आणि आता मध्ये बलात्कार गुन्हा करेन, तसं करेन. आला नाही मामा मध्ये, नितीन शिंदे म्हणला पोरीचा मामा आहे मी, असं करा, 25,000 द्या, मी मिठो करून घेतो. बघा मामाची शाळा ही. आता बाहेर काय चालले पोलिसांना माहिती नाही. बरं, ते मुलाचे जे अक्षयचे वडील आहेत ते पोलिसांना सांगितले त्यांनी, ते PIला, की हे साहेब हे म्हणते 25,000 द्या, मिठो करून घ्या. बरं असं आहे का, देतो 25 देतो. त्याला बसावलं तिथं. दुसरी गोष्ट, हा जो आरोपी होता मेन, ही स्नेहा, तिला म्हणले बसा तुम्ही, खाली बसा मॅडम, जरा नाचगाणं अजून व्हायचंय बाकी बरंच का. आणि मग तो अक्षयला म्हणले तुझं काय पैसे, मला मोबाईलमध्ये माझ्या 500 रुपये होते, फोनपे तिने घेतल्यात बघा, 500 घेतल्यात का, हा म्हणली घेतल्यात. कशाला घेतले 500, नाही त्यांनीच दिले मला स्वतःहून, कोणाला रुपये देत नाही, 500 काय द्यायला लागले. सगळ्याच ऐकून घेतलं. मग पोलिसांची भूमिका इतकी महत्त्वाची आहे. पोलिसांची भूमिका ह्या क्षणाला कुठलीही असू शकते, असं काही नाही. म्हणजे एखादा करप्ट पोलीस अधिकारी जर असेल ना, आणि करप्ट पोलीस अधिकाऱ्यांच्यासाठी LCB आहे, तुम्हाला सांगतो अँटी करप्शन ब्युरो आहे, पण लोकांना त्याची माहिती नसती. परफेक्ट पोलीस डायरेक्ट सेवानिवृत्त आहे, इथून डायरेक्ट घरी शेळ्या वळायला, कुठं अँटी करप्शनला जर सापडला तर ट्रॅप करा तुम्ही. जर कोणी 50,000 लाख रुपये कोणा अन्याय करत असेल, कोण पोलीस मागत असेल, तर अँटी करप्शन ब्युरो त्यासाठी आहे. आणि पारदर्शकता पाहिजेच, तर ह्या न्याय चाललाच पाहिजे. करप्ट अधिकाऱ्यांना सेवेत स्थान नाही. आता इथं परिस्थिती अशी झाली, PIनी सगळा विषय समजून घेतला. म्हणले सगळे बसा. अक्षयचे वडील, त्याचा चुलता अजून पडरे होता, आणि तुम्ही म्हणले बाहेर जाऊन थांबायचं, बाहेर बसायचं, आणि मी बोलवत नाही तोपर्यंत आत यायचं नाही. त्यांना गेले मॅडमला आत पाठवा, म्हणजे पोलीस शिपाई त्यांना आत आलं. त्या स्नेहाला आत घ्या, ते रूम असते आतली, जरा जाडबिताड असते, तिथं काय वराला तरी कळत नाही. तिला आत घेतलं. तिचा जो भाऊ होता, जो कंप्लेंट करणारा त्या स्नेहाचा, त्याला आत घेतलं. तो मामा, तिघांना आत घेतलं. तिचा जो कार्यक्रमाचा होता नाचण्याचा, मग एका पोलिसांनी हार्मोनियम वाजवला, दुसऱ्याने हलगी वाजवायला सुरुवात केली, तिसऱ्याने डफडं, आणि जी मॅडम होती ती गायना होती मेन. आता म्हणले नाच. पोलिसांनी इतका रंगेस्ट्रा केला, झाली तिला कबूल. आतलं बोलायला लावू नका, या आपला कार्यक्रम व्हायला बसलाय असे, पण रंगारंग कार्यक्रम केला. मग ती म्हणली थांबा, आता हे गाणं वाजवायचं बंद करा, सगळं खरं सांगते. म्हणले सांगा आता.
याला म्हणतात PI. एक नंबर पोलीस अधिकारी ना, ही आपल्याच मातीतली पोरं आहेत तुम्हाला सांगतो. पण फार गरिबीतून कष्टातून वर गेले आणि त्याला थोडीफार जाणीव आहे ना, हे पोलीस अधिकारी गरीबाव कधी अन्याय करत नाही. त्यांना केसला कुठलीही प्रकरण आहे, त्याच्यावर काय कलम आहे आणि काय न्यायदान करायचं आणि कसं करायचं त्यांना परफेक्ट माहीत असतं. वादावली मारणाची आणली बाहेर की सांगितलं, म्हणले आमची गँग आहे. अजून एक म्हणले कोण आहे? गुड्डी. कुठे आहे? अहमदनगर. बरं म्हणलं. लगेच ट्रॅप फिरवलं की तिथल्या लोकल गुड्डी ताब्यात घेतली. आता ही 3 ती एक 4 आरोपी गँग आहे. कोण लय जणांना फसवलं, त्यांनी नावं सांगितले, फोन बानगडी सगळं झालं सगळं. म्हणले काय विषय? म्हणले आम्ही असे लोकांना ब्लॅकमेलिंग करून ह्या मुलांना. कसं काय करता? म्हणले आजकालची ही कल्पना डोक्यात कुठून आली हे गुन्हेगार, कसं काय करता तुम्ही? तर तितकी भयानक माहिती सांगितली की म्हणले आजकालच्या जगामध्ये मुलांची लग्न होत नाही. प्रत्येकाला शरीर सुखाची गरज आहे. त्यांच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल, याची लग्न होत नाही त्याच्याकडे मोबाईल आहे. म्हणले मग मोबाईल काम काय करतो? फक्त आग लावून द्यायचं काम करतो. त्यांनी मोबाईल उघडला, इंस्टाग्रामला जाऊन दे, यूट्यूबला जाऊन दे, फेसबुकला जाऊन दे, कुठं की त्या उघड्या नागड्या बाया, वेगवेगळ्या हातवारे करणाऱ्या बाया, शरीर दाखवणाऱ्या बाया, त्यांची उत्तेजना ही होते, पण त्यांना ती रिलीज करायला जागा नाही. बरं, मग आम्ही त्याच गोष्टीचा फायदा घेतला की आपल्याला जर अशी मुलं किंवा असे पुरुष हिरवायचे आणि त्यात तेवढे की तो थोडा पैसेवाला असला पाहिजे ना. आजकाल कसं झालंय, लय गरीबातला गरीब असला तरी 50,000 रुपये त्याच्याकडे सहज असतात. कारण म्हणजे छोटे छोटे कर्ज उपलब्ध होत्यात. कोणाची काही गायगुरू असतं, 5-5 हजार रुपये, अर्धा तोळा सोनं असलं तरी त्याची किंमत 40,000 रुपये होती. आज 5-5 हजार रुपये असतातच. मग अशा प्रकारे 25,000 30,000 एकदा घेतलं की परत थोडं मागायचं आणि लय डिवचायचं नाही. लय 1,00,000-2 लाखाला टाकायचं. मग ती चिडून मग केस करतं. 5-5 हजार घ्यायचं सोडून द्यायचं, लगेच दुसरा धरायचा. आणि हा माणसा धंदा तिची ते लय भारी चाललंय आमचं. हे सगळा प्रकार ऐकल्यावर पोलिसांनी इतकी त्यांच्यावर जबर कारवाई केली तुम्हाला सांगतो. अजिबात म्हणजे तिथं काही कारण नाही. त्यांनी सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ह्या तत्वानुसार त्या पोलीस अधिकाऱ्याने FIR दाखल केली आणि केसची व्यवस्थित बांधणी करून ही केस न्यायालयासमोर, माननीय न्यायालयासमोर मांडली आणि संपूर्ण पुरावे बिरावे केसच व्यवस्थित बांधल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी सजा पण झाली. पण ही सजा ती गुन्ह्याचं स्वरूप बघून 4 वर्षाची लागली. याचं कारण तुम्हाला सांगतो, क्राईम मोठा घडला नव्हता, हा फक्त ट्रॅप होता. याला म्हणायचं हनी ट्रॅप, की तुम्हाला अडकवण्यासाठी, तुमचं आर्थिक शोषण करण्यासाठी तुमच्या पुढं स्त्री देहाचं लालच ठेवणे, याला माझं ट्रॅप. आणि आजकालची मुलं ह्याला सहज बळी पडतात. पोरांच्यात फिरतात, पण आईबाबा माहिती कोणत्या पोरांच्यात आहे, काय करतोय, हा तो किंगच बांधलेला असतो. 15-16 वर्षाच्या पुढे गेला की 10वी सोडली ना, पोरांचं वाटलं झालंच म्हणा. तर अशा प्रकारे तुम्हाला जर कुणी ट्रॅप करायचा प्रयत्न केला किंवा काही लालूच आणि लय तुम्हाला म्हणते त्यानं तुम्हाला लय आवडतो रे, तुम्ही हे जाणून घ्या की बाबा हे नेमकं आपल्या अंगावर संकट येतंय का, प्रियसी येते का, पत्नी येते, काय येतं हे तुम्ही जाणून घ्या. तितकं तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे, ही आजच्या काळाची गरज आहे. हा, एवढं मला या गोष्टीतून तुम्हाला सत्यकथेतून सांगायचं आहे. हनी ट्रॅप म्हणजे हे जे लालच आहे ह्याच्यापासून लांब राहा. तुम्हाला सांगतो, तुमची भाग्यलक्ष्मी तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केलं ना तर 100% तुम्हाला मिळणारच आहे, त्याबद्दल काय वाद नाही. फक्त अशा ट्रॅपला बळी पडू नका आणि स्वतःच्या कुटुंबाचं आर्थिक नुकसान करून घेऊ नका, स्वतःच्या इज्जतीचा पंचनामा करून घेऊ नका. परत एकदा सॅल्यूट त्या पोलीस अधिकाऱ्याला, ज्याने योग्य न्यायदान करून योग्य आरोपी योग्य ठिकाणी पोहोचवले. जय महाराष्ट्र.